आले तूफान किती अरे पोलीस पुढे पोलीस भाऊ आज डे नंबर 69 आणि तुम्हाला वाटत असेल एक घरनं मी डायरेक्ट इथे कुठनं चालू करते ब्लॉग. तर मी ब्लॉग चालू करायचा विसरलो. आपल्याला खूप जास्त घाई झाली होती कॉलेजला जायला. तर मग आपली मील कंप्लीट झाली. प्रोजेक्ट सेशन सॉरी प्रॅक्टिकल सेशन पण कंप्लीट केले असा विषय. आणि इथं बघा आपण डायरेक्ट इथं आडजोड ब्लॉग सुरू करतोय कारण की हा जो माणूस आहे तुम्हाला दिसतोय हा जो माणूस हा खूप जास्त आमिर झालेला आहे. कारण की हा आता घेणार आहे मॅकबुक आणि तो मॅकबुक घ्यायला आपण चालू आहे सोबत. येत भाई आता आपण आलो स्टोर मध्ये घ्यायला. एकदम भाई ही गाडी चालवली आज मी. ही गाडी येता मोठं ब्लॉग नाही करता आला कारण की मी हेल्मेट घातलं होतं. हेल्मेट नाही आणले त्यामुळे. कुठला मॅकबुक घेणार आहे आय डोंट नो बट भाऊ आपला मॅकबुक घेणार आहे. पहिल्या 1,17,000 तेव्हाच मॅकबुक आहे भाई. भाईने एवढं खान सरप्राईज दिले आपल्याला. डायरेक्ट मॅकबुक घ्यायची 1 लाखाचा. खतरनाक विषय. गेमिंग लॅपटॉप आहे. आणि अजून एक गोष्ट दाखव. कुठली बरं ना कट झालं का तुझं वरची हो क्लिअरन्स मध्ये लॅपटॉप लावलेले असतात. म्हणजे क्लिअरन्स ही जे लॅपटॉप असतं ना जनरली इथं ठेवलेली तर त्या लॅपटॉपमध्ये नंतर ते विकायला टाकतात आणि नंतर त्यांची प्राईस बघतो. IM3ची प्राईस बघते. 55,000 हे बघ IM3ची प्राईस बघ 64,752 प्राईस आहे. म्हणजे क्लिअरन्स वाला घेतलाय का क्लिअरन्स वाले लॅपटॉप. हो दॅट्स ठीक चांगलंच आहे ना भाई. त्यात काय सेकंड हँड घेण्यापेक्षा लॅपटॉप चांगला. मग तू काय म्हणते क्लिअरन्स म्हणजे जे डिस्प्ले लावलेलं असतं डिस्प्ले लावायला लागतात ते नंतर विकायला काढतात. अच्छा हे हां मग ते लॅपटॉप आणि एखादा सेकंड हँड लॅपटॉप घेण्यापेक्षा त्यामुळे तुला याच्यावर 51% ऑफ होईल. त्याच्यावर कडक. मी नाही तो घेते. घेऊन टाक काय होते त्या हे पण चांगलं. तू 1 लाखाचा घेतोय रे. 1 लाखाचा घेतोय ना. हा कोणता असेल स्टफ F16 गेमिंग बरोबर. गेमिंग घ्यायचंच नाही आपल्याला कारण की आपण कोडिंग वाली माणसं आहेत. वाले पण आणि नाही का ते खूप अभ्यास करणार आहे आपण. हो की नाही. घरच्यांना सांगितलं अभ्यास घ्यायला गेलं डायरेक्ट 1 लाखचा घेतलाय. थांबा जरा अजून बघू काय आहे का इथं. टायटन स्मार्ट वॉच नसते. घेतीस काय माहिती गेला. मोहिती तुझी रिएक्शन खूप फेमस झाली. काय बोलायचं तुला. ठीक आहे 2 मिनिटं थांबा जरा थोडंसं एक्सप्लोअर करू आणि मग बघू आपल्या सगळ्या मित्रांसोबत. मग तुम्हाला दाखवतो लॅपटॉप कुठला घेतलाय आपण. बघू आपले ब्लॉगसाठी जर आपल्याला iPhone 15 क्लिअरन्समध्ये भेटत असेल तर. ओप्पो सगळं ओप्पो दिसतात. एकच ॲपलचं आहे क्लिअरन्समध्ये. पण हा क्लिअरन्स थोडे ब्रो स्वस्त पाहिजे ना आपल्याला. चीप माणूस आहेत आपण. हा वाला फोन घ्यायचा. घेऊन टाकू एक ब्लॉगिंगसाठी. जर जेव्हा तुम्ही पैसे देतील तेव्हा युट्यूब येस आता आपण IRL लाईव्ह स्ट्रीम बघितली का तू. बघितले कडक की नाही. हळूहळू बघू अजून अजून काय काय वेगवेगळं करता येईल का ते बघत बसू. 25,000चा हेडफोन. काय एवढं भारी काय असेल याच्यात. कनेक्ट करून बघ. क्वालिटी साऊंड क्वालिटी बाप. कनेक्ट करता येईल का. येईल कंपनीचं नाव प्लस बघू सर आपल्याला कनेक्ट करता येईल का याला. येईल ना. तुला आजपासून मी सर बोलणार आहे. सर बोलणार ANC हा ANC तू तुला फील झालं नॉईस कॅन्सलेशनला वाईसचा कडक त्यामध्ये मी पण फील घेतो आता. वाला घ्यायला पाहिलं होतं भाई तू. हे वाले हे कडक होतं. आता हे तू iPad म्हणून पण वापरू शकतो आणि लॅपटॉप म्हणून पण. बघ आत्ता चान्स आहे भाई चेंज करू शकतो. पेमेंट केलंय मी का. पेमेंट पण झालं आहे त्याचे नाही वैदी. हे कसं आहे तू iPad पण वापरू शकते याला आणि लॅपटॉप पण. हा स्काय ब्लू कलर चांगला नाही वाटत. चांगलं आहे की कडक आहे. हा वाला कलर आहे का तुझा. कडक कलर आहे. माझा काळ आहे. तू घे आता फोटोज की कॅमेरा. जर तुला हे आलं नाही तर पैसे परत माग त्यांना आत्ताच्या आत्ता. मला ना मला One eternity later. आखिरकार भेटले भाई. फोटो बूथ नावाची ॲप जर उघडली तर कॅमेरा उघडत. पण त्यात किती क्लीन दिसतोय भाई कॅमेरा. ए भाई आलाय लॅपटॉप आलाय.
ए, आलं तुफान किती आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो बी पेढे बिडे आता पाहिजे भाई पेढे तर नाही लागतील भाई एवढं तर पाहिजे जेवायला लागते लॅपटॉप उघडला जाते ब्लॉग आहे ना भाई ब्लॉग चालू आहे भाई सॅटिस्फॅक्शन असं ओढायचं ना डायरेक्ट ओ भाई न्यू अचीवमेंट अनलॉक्ड न्यू लेवल अनलॉक्ड भाई ऑल सेट आहे बरोबर आहे का नाही लॅपटॉप बरोबर आहे का आदित्य ओ शिट आमचं काय नाही ओपनिंग झालेली आहे या ठिकाणी आणि आता लॅपटॉप येणार आहे आणि तुम्हाला जर पार्टी आले तुफान किती डीएम करा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी ये भाई ए आलं तुफान किती अजून हॅलो काय विषय तुम्ही चायनीज मध्ये बघा हॅलो बाई जॅपनीज ही कुठली आहे ही जॅपनीज इंडोनेशियन अरे मराठीमध्ये पण येतं आय गेस काही पण यायला तर हवं अख्ख्या देशाचं येत राहिले ना मग आपल्याला उद्या यायला लागेल लॅपटॉप ऍक्च्युली पॉइंट तर आहे अरे ही आपली फ्रेंड शी जिंगपिन चायनीज चायनीज आहे ही गुजराती कर्सिव म्हणते त्याला येडे कर्सिव ही फ्रेंच ही ते खाली दिसते ना नाही मुलाई? मुलाई हा ती दिसते आता सांग काय नाही कळलं मराठीमध्ये येते की नाही काय मराठीसाठी थांबले की आपण महाराष्ट्र अरे देशद्रोही काय माणूस नमस्कार याच्या अगोदर गेलं बाई तर भाई वी आर बॅक आता जिथं पार्टी देणार आहे आपल्याला आदित्य भाऊ आणि आता आपण खाणार आहे आय थिंक 2 थाळ्या मागवतो आणि एक मसाला चापका समथिंग लाईक दॅट भाऊ भाई रेट कडा बघायचं लोन घेऊन पार्टी देतोय आपल्याला म्हणजे विषय वेगळा आहे लेट्स सी आपण काय मागवतोय ए ऑर्डर सांग पनीर टिक्का मसाला कॉम्बो एक चापरा मसाला आणि ह्याच्यापेक्षा राईस एक मसाला चाप यस ही आपली ऑर्डर सगळे येणार आहे आणि मी आपलं चिट डे भाई आज थोडंसं कारण की आदित्य भाऊने लॅपटॉप घेतला घ्यायला पाहिजे की नाही चिट डे बरोबर घ्यायला पाहिजे आपल्याला बघू अजून मी एक डाएट कोक पिल आय थिंक सो फॉर मी तुला घ्यायचंय का डाएट कोक तू देणार मी कशाला देऊ तो देतोय तुला तो डाएट कोक नाही देते आपण देतो ना थाळी मग तू कस काय आली मधी शट अप तर भाऊ आता आपल्याला आला आपला जो डाएटचा सत्यानाश होणार आहे तो सगळा होणारा मसाला गेला डाएटचा सत्यानाश झालेला आहे इकडं 1-2 पीस खाल्ले आपण आता याच्यावरती तुटून पडू आणि परत एकदा थँक्यू करू आदित्य भाऊला चुम्मेश्वरी भाई चुम्मेश्वरी दे ना मग आदल्या दिवसांनी खाणार आहे मी आणि खाऊ आपण आता पहिले झालं आता आपलं खाणं पिणं आता कच्चून आपली डाएटची तो वाट लागलेली आहे थोडंसं आपण मग डाएट खूप घेऊन जाऊ बरं थोडंसं 0 कॅलरीज पण काहीतरी खायला पाहिजे ना आय थिंक सो भाई 1500 कॅलरीजच्या आरामशीर वरती गेले भाई सीट तर लेट्स डू आता परत जाऊ आता थोडंसं टाइमपास करू वरच्या फ्लोअरवरती थोडंसं टाइमपास करतोय आपले सगळे मित्रांजवळ बसल्या आणि मॅकबुक आपण पूर्ण सेटअप केलंय भाई या मोहतर्मामुळे आणि व्हॉट्सअप सगळं घेतले आता आपला भाऊ उद्यापासून रोज रिॲक्टचे लेक्चर ह्याच्यावरतीच करणार आहे कडाक भाई हीच ती ते घाण शब्द वापरणारी हीच आहे डॉल्फिन कोणता था भाई दोस्त मैंने उसको कमेंट सेक्शन में पीटा भाई सांग ना ते तिचा बॉयफ्रेंड आहे सुमितने सांगितलं मला. सांगितलं इसका बॉयफ्रेंड है भाई बहुत बड़ा बॉयफ्रेंड है वो कैमरे मर लेके घूमता है भाई क्यों ना डालू मम्मी ब्लॉग देख रही तो
मम्मी को दामाद के बारे में पता चल जाएगा। मम्मी जी ये एक ऐसे दामाद के बोल बारे रहे में हैं पता चल टाइम जाएगा। पास के लिए। तूने अगर ये डाला तो तेरे ये भी फॉलोअर्स record होगा कि मम्मी को पता बहुत चलेगा कम होगा, तो वो बीप करेगा। मैं बोल रहा हूँ। डाला तो तेरा बहुत गंदा डाउनफॉल होगा, तो वो बीप कर, वो जो ये पार्ट हुआ है, बाकी का सब तो डाल दो। मैं सब डालूंगा, जो भी है ना वो सब डालूंगा, मैं कोई बीप बीप नहीं तो करूँगा। फिर तू अगर मेरी लेंथ मेरा में बैठ रहा काला है शब्द, मेरा काला टंग है ब्रो होगा। काला तेरे टंग? followers कम हो गए, तेरा कभी ब्लॉग का कुछ होगा नहीं। ये क्या है, ये क्या है, बताओ मेरे को। तथास्तु। ततस्तु ऐसा, हाँ मेरे तरफ से। तुमको भी ततस्तु, तुमको 100 पुत्र भाऊ। ओ भाई लबुबू किधर से आ गया भाई। तर आपण घरी जाऊ आपापल्या. उद्या पण घरी एक लेक्चर करायचं. या उद्या परत रिएक्ट लेक्चर करायचं आणि लवकर यायचंय. काय उद्या हा आपला लोकल पीसी नाही वापरणार आहे, मॅकबुक आणणार आहे भाई. आणि आपण आपल्या बसणार आहे. येतं काहीच नाही पण पुढे बसणार. सगळ्यात पहिल्या वेळेवर बसणार आहे भाई. कडक सीन आहे. तर आपण घरी जाऊ आता. आपले पोस्ट वर्कआउट मील कम्प्लीट करू. मीलची तर सगळी वाट लागलेली आहे भाई, सगळी वाट लागली पूर्ण पैकी. आणि फॅन्स आलेत, फॅन्स. निरंजन, काय विषय, फॅन लोक बहुत बड़े फैन है। थांब आता दोन्ही आता ते. हम आपके बहुत बड़े फैन हैं। यस यस थैंक यू. हमको ऑटोग्राफ कब दोगे? आपको आप हम तो मिलते रहते हैं भाई. अपन एक अरे ही भाई division ब्लॉग में हैं ब्लॉग भाई. चालू है भाई, बताओ मत ऐसे ब्लॉग में। क्यों ना बताऊं, अभी फैन बोल के आप बोल रहे हो एक डिवीजन में। एक डिविजन में भाई. ये भी फेमस है, ये भी फेमस है भाई. वरती काय चाललंय? मेरे साथ ले रहे। अच्छा ठीक है. भाई ये मेरी गाड़ी देखो भाई, ये कैसे दिख रही है भाई तुमको. और ऐसी मॉडल की सेम गाड़ी मेरे सामने गाड़ी है भाई. ये इतनी ज़्यादा चमक रही भाई. भाई साहब मतलब क्या मेंटेन करके रखी है गाडी. आणि मराठी टोनमध्ये परत आपण आपल्या नॉर्मली यू आणि लेट्स गो होम भाई हेच दाखवत होतो, बाकी काय नव्हतं. तर भाई आता आलं आपण पी टाऊन वेस्ट MMA ला टू सी द जिम. आपण MMA लावायचं बघतोय, पण थोडेसे हाय आहेत फीज. अजून बघूया, तिथे एक फी सेक्शन आहे, नाही सॉरी जिम सेक्शन आहे. लेट्स सी भाई. आणि इथं मॅट बीट सगळे हो काइंड ऑफ क्लीन आपल्याला लावायचं आहे भाई. पण मला थोडंसं महाग वाटतं. बघूया, नक्की जिम बघायला आलं. तसे प्लॅन्स बिन्स तुम्हाला नंतर सांगतो मी. वरच्या फ्लोअरवरती आलो आता मला बघायला काय सीन आहे. इथे सगळं किक बॉक्सिंग आणि MMA सॉरी किक बॉक्सिंग आणि बॉक्सिंग होतं, असं सीन आहे भाई. तो म्हणलं होतं. तर भाई थोडंसं महाग चाललं आहे भाई, खूप जास्त महाग आहे. 30,000 म्हणतात वर्षाला. सो दॅट्स टू हाय भाई, टू हाय फॉर मी. बघूया, पण स्पेशियस आहे भाई, खूप स्पेशियस आहे. आपल्याला शिकवणार ते सगळ्याचा सीन आहे. बघूया. अजून एक जिम बघायची आपल्याला, जनरेशन हेंच नावाची. जनरेशन हेंच नावाची जिमला आलो होतो. यांचे पण रेट्स हायच आहेत. मला जरा इन्स्टॉलमेंटनी तसं काहीतरी करायचं होतं, पण तसं करता येणार नाही आहे. सो आपलं MMAचं स्वप्न, ते स्वप्नच राहिलं आहे भाई. लय खतरनाक विषय भाई, खूप महाग विषय, खूप महाग विषय. तर आता आपण गाडीला किक मारू आणि घरी जाऊ आणि आपले जे जिम आहे तीच मारू भाई. तर थोड्या वेळाने बघू, थोड्या वर्षांनी बघू. जर आपल्याला लावता आली तर लावू. पी टाऊनवाली ठीक आहे भाई, कारण की जनरेशन हेंचमध्ये आय थिंक एवढं काय नव्हतं. पी टाऊनमध्ये लय काय काय भाई, म्हणून त्याचे हाय रेट्स आहेत भाई. पण ठीक आहे, बघू थोड्या वर्षांनी लावू भाई, थोड्या वर्षांनी. जर यूट्यूबचं सबस्क्रिप्शनचे पैसे आले तर मग आपलं सिन्सेट होईल भाई. तर आता आपण घरी जाऊ, पोस्ट वर्कआउट मील करू एक छोटीशी, आणि मग थोड्या वेळाने जिमला जाऊ भाई. A few moments later. घरी आलेलो आहे आणि आता आपली पोस्ट वर्कआउट मील मी खूप टाइमपास केला भाई, कारण की पोस्ट वर्कआउट मील होत होती आपली, जरा कुक होत होती, तर त्यामुळे. तर आता आपली पोस्ट वर्कआउट मील काय थोडीशी हेवी. आपला आज झालेलाच आहे चीट मील, तर भाई होऊ द्या अजून चीट मील. त्यात पोस्ट वर्कआउट मील काय आपली चिकन आहे आणि मूंगची भाजी. यासोबत मी फॉर इन्स्टंट एनर्जी आय कॅन हॅव 1 ब्रेड which can give me which will be of 28 grams of bread. तर थोडेसे कार्ब भेटतील त्याने, which will be instant energy. कारण की आपल्याला आता जायचे जिमला. आता वाजले 7:30. तर आपण सगळे जिम बघितले, ते सगळे MMA वाले बघितले आणि आपली फाडून घेतली आपण स्वतःहूनच, कारण की एवढी फीज भाई साहब. आता आपल्याला भाई जेव्हा नोकरी लागेल ना तेव्हाच तुम्हाला भेटेल भाई की मी MMAची जिम लावली आहे. तर ठीक आहे, तो सिन्सेट आहे. तर आपण हे खाऊया पोस्ट वर्कआउट मील अँड लेट्स हेड टुवर्ड्स जिम. आज आहे आपलं लोअर बॉडीचं वर्कआउट, मीन्स लेग डे भाई, लेग डे आज.
तर भाऊ इट्स द नेक्स्ट डे. आता आपण आलो कॉलेजमध्ये. या 2 धुरंधर आलेले आहेत आपल्या कॉलेजमध्ये. त्या दिवशी तुम्हाला नाही दिसले कारण की ते आलेच नव्हते, असा विषय. तर आता आपण ब्लिंकेटवरनं मागवले कॉलेजमध्ये 99% डार्क चॉकलेट कोकोआ. 99% कोकोआ कंटेन डार्क चॉकलेट. सो इट विल बी गुड फॉर आवर डायटिंग बिकॉज इट हँडल्स आवर क्रेविंग्स. असं सायंटिफिक हे ऐकले, त्यामुळे म्हणलं थोडंसं ओपनिंग करायचं. अनबॉक्सिंग करा, अनबॉक्सिंग. हो शिट, वाव. ते दाखवता यार पहिले, हे दाखव ना ब्रो. काय 99% आणि हे जे कंटेन्स बघा तुम्ही, कंटेन्स नीट उघड भाऊ. त्यात ठेवायचे परत, असं ठेवायचं, संपट टाकायचं. अरे मानसिक जात भरलं. अरे काय म्हणतो राव, काय पण एवढं मोठं चॉकलेट संपवायचं ह्याला. डोंट यू हॅव एनी लाज, शरम, लज्जा? अरे नवीन चष्मा, नवीन चष्मा. ओ नवीन बाई. अरे मारवाडी भाऊ चॉकलेट. अरे काढ ना तू पटकी. ट्राय करतो का मी? पहिले ट्राय कर ना तू, तुझी रिॲक्शन. 3 क्यूब तिघांना भाऊ. ठेवून द्यायचं नंतर. 3 क्यूब प्रति. अरे अशी मारला. अरे राव 3 क्यूब एसचे. बरं एक तोडून दे त्याला. रिॲक्शन. 100% कोकोआ पाहिजे होतं, कमी कडू आहे. काय विषय कसा आहे? ठीक आहे. संपत चाललंय. अख्खी खायची? नाही. खाऊ बी नाही रे अख्खी. थोडस कडू आहे भाई. थोडस जास्त कडू आहे. मी ते खाल्लं पण नाही अजून, बघू द्या. अरे खाऊ बी नाही तसं. अँटी कशा घेतली पाहिजे होती माहिती आहे का? नाही. आपण आता चाललोय जेवायला थोडंसं. मी माझी मील बनवून आलेली आहे, ती मील पण दाखवणार आहे. आणि ह्या दोघांना खायचं काहीतरी जंक, कारण की दे आर ऑन. नो, आय विल गो विथ सोयाबीन राईस विच कंटेन्स प्रोटीन. आता तूच म्हणत होता ना हे खायचं केरला पराठा. येडा आहे का? खात नाही मी. बल्क आहे ना, बल्क मध्ये चालतं काही पण खा. साईनाथला ब्लॉग मध्ये दिसणारच आहे ना, थोडी साईनाथला जाऊन आपण ब्लॉग करेल. कॅमेरा चालू करतो. तर भाई आपली मील बघा दुपारची भाई, एवढी. इट्स 43 ग्राम्स प्रोटीन मील भाई, एकदम खतरनाक मील आहे. आणि हे बघा हे चिलगोजे काय खातं ते, सोयाबीन भात. आणि मला परत विसरलो होतो मी, पण थोडक्यात आवरलं मी. माझी मील दाखवली, ही पण अर्धी संपलेली आहे भाई, अर्ध्यात दाखवलं भाई. आहे की नाही, आहे की नाही? काहीतरी इनपुट द्या राव, कधीपासून राव. लेट्स गो भाई, लेट्स गो. आज आम्ही खातो डार्क चॉकलेट. आपल्या आज रवंत चालणार भाई डार्क चॉकलेटवरती. आणि आपण आता चालू आहे लेक्चरला. नाहीतर मी आज फ्रूट प्लेट खाईल एक, ते फ्रूट प्लेट खाऊ आणि मग तुम्हाला दाखवू, कारण की दोघं आले झाड खाऊ. पोलीस अरे पोलीस पुढे पोलीस, एवढी पोलीस, बाप रे बाप. बाप रे बाप. जय निर्दाबा भाई साहब, वाट लागणार आहे आपली. कोणतरी आले रे, मेन हस्ती का बस्ती आलाय बघा भाई, कोणतरी मेन आलंय भाई. आय डोंट नो दॅट थिंग ब्रो, बट तिथे आले कोणतरी मेन. लेट्स सी कोण आले मेन. ते आपल्याला कसं कळणार राव ते कोण आहे मी? काय कसं कळणार कसं आपल्याला ते? वेगळी तेवढी गर्दी आहे. मला फ्रूट प्लेट खायला भाई फक्त वॉटरमेलन आणि पपाया घेतले, कारण की त्यात सगळ्यात जास्त कमी कार्ब्स असतात. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आहे की नाही? आम्ही सगळे खाल्ली. हा आपण सगळी अरे भिकारी, तुम्ही भिकारी, दोघं भिकारी. हे बघा इथं टूथपिक पडलेत का 2, हे यांच्याच आहेत दोघांच्या. सगळं चोरून खाऊन टाकलंय भाई, सगळं चोरून खाऊन टाकलंय. सांगतो 100%. हा तर सगळ्यात मोठा भिकारी आहे, हा पण सगळ्यात मोठा भिकारी. चायला लय घाण बोलू शकतो मी, पण बोलू नाही शकत कारण की आपल्याला काम्स कम्प्लीट करू दे. खातो हा त्यामध्ये जरा व्हिडिओ काढतो खाताना. यप तो वी आर बैक होम. तुमको लग रहा होगा डायरेक्ट घर में कैसे आ गया भाई. तर विषय कसा आहे, तर आता मी त्या दिवशीचं मॅकबुक जेव्हा घेतला त्या दिवशीचा ब्लॉग मी एंड करायचं विसरलो, म्हणून मी थोडासा पार्ट ठेवला. आणि आपले 2 धुरंधर आले होते तर ते पण दाखवले मी तुम्हाला. एक मध्ये सीन पण झाला होता, तो दाखवू नाही शकलो कारण की बाई काहीतरी कन्स्टंट होते, ते आम्हाला HD ऑफिसला नेलं, ते सगळं सीन झाला. तो बढिया कॉन्टेंट होता पण मी शूट नाही करू शकलो. तरी दिस विल बी द एंडिंग ऑफ द व्लॉग. डे नंबर 69 ऑल गुड भाई.
पण वर्कआउट करताना भाई थोडंसं मला लो फील झालं, थोडंसं डिस्प्रेशन टाईप फील झालं, कारण की भाई आपण थोडंसं जास्त कॅलरीज खाल्ले, आपला डाएट मोडला, तर त्यामुळं मला थोडंसं रिग्रेट फील झालं भाई. तर त्यामुळे थोडंसं वर्कआउट पण एवढं चांगलं गेलं नाहीये आणि आपलं डाएट पण त्या दिवशी अख्खी वाट लागली भाई. पण मजा आली, थोडंसं एकदम एक दिवस करायला पाहिजे भाई. मग आजपासून मी परत ट्रॅकवरती आलो. त्यामुळं लेट्स सी यू इन डे नंबर 70.